जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. मृत्यूचा सापळा बनलाय सातपुड्यातील हा रस्ता. नादुरुस्त मार्ग आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. जळगाव जामोद प्रतिनिधी. जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर दरम्यान असलेल्या सातपुडा डोंगरातील घाटाचा रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. एकेकाळी डोंगर फोडून मोठ्या कष्टाने तयार करण्यात आलेला हा मार्ग आज प्रशासनाच्या आणि संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला आहे. दररोज शेकडो वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून एका मोठ्या अनर्थाची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. सुमारे 98 वर्षांपूर्वी डोंगर कापून हा रस्ता तयार करण्यात आला होता. 10 वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण झाले खरे, पण आज त्याची अवस्था पाहता येथे रस्ता आहे की खड्डे हे ओळखणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असूनही दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वीच सातपुड्याच्या दरीत आयशर गाडी कोसळून भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागला. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचे टायर फुटणे, बस पंक्चर होणे यांसारखे प्रकार नित्यनियमाचे झाले आहेत. नुकतीच इंदूरहून अमरावतीला जाणारी एक खासगी बस या घाटात पंक्चर झाली. रस्ता इतका अरुंद आहे की तिथे गाडी उभी करायलाही जागा नाही. परिणामी तासनतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी रस्त्याच्या कडेचे गवत काढण्यासाठी आणि डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जातात. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. नॅशनल हायवे आणि PWD विभाग यांच्यातील तोलावाटोलवीत सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने 2 मोठी वाहने एकाच वेळी पास होऊ शकत नाहीत. खडी उखडल्याने टायर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. संरक्षक कठडे आणि सूचना फलकांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. येथून दररोज अकोला, मलकापूर, दर्यापूर, यवतमाळ आणि इंदूरकडे जाणाऱ्या बसेसची मोठी वर्दळ असते. प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या मार्गाची RTO आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.